जय गजानन मित्रांनो, मी टाईममध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आपण विविध व्हिडिओ पाहत आहात कपिकुलाचे. सद्गुरूंशी देखील आपल्याला छान संवाद साधता आलेला आहे. या गुरुदेवांचं कार्य, रामकार्य प्रचंड अफाट आणि झंझावाती असं आहे. गेली 20 वर्ष हे कार्य भारतभर सुरू आहे. या मी टाईम मधनं आपण थोडं ते कार्य देखील बघणार आहोत, कारण कार्याची व्याप्ती इतकी प्रचंड आहे की आता आपल्याला ह्या YouTube तर्फे एक चांगली संधी मिळालेली आहे की गुरुदेवांनी या 20 वर्षात काय काय कार्य केलं हे या चॅनलद्वारे मला आपल्यापर्यंत ते कार्य पोहोचवता येणार आहे. अशा प्रकारे गुरुदेवांची सेवा करण्याची संधी मिळते आहे, याचा खूप आनंद होतोय. आज आपण पाहणार आहोत एक शॉर्ट फिल्म, एक चित्रफित, जी 2010 साली सद्गुरू वेणा भारती महाराजांनी कृष्णमईंकडून तयार करून घेतली. ज्यामध्ये आपल्याला कळणार आहे 0 ते 2010 या कालावधीमध्ये पृथ्वीनी काय काय सहन केलं, पृथ्वीला वाचवण्यासाठी कोणाकोणाचे अवतार झाले, किती संत आले आणि आपण संतांना ओळखण्याऐवजी त्यांना किती त्रास दिला. ही जाणीव आपल्या हृदयामध्ये निर्माण व्हावी, भाव फुटावा, हे जाणीव पारायण सद्गुरूंनी या चित्रफितीद्वारे करून घेतलेलं आहे. संत हेच भूमीवर चालते बोलते परमेश्वर, वैराग्याचे सागर दाते मोक्षपदाचे. काही व्यक्तींचा जन्मच हा जनकल्याणार्थ, रामकार्यार्थ झालेला असतो. ते वैयक्तिक आयुष्य कधी जगतच नाहीत. त्यांची लेखणी, वाणी अहोरात्र आपल्या जनांच्या कल्याणासाठी झिजत असते. सद्गुरू वेणा भारती महाराज अशीच एक दिव्य संत व्यक्ती, ज्यांची लेखणी, वाणी, तन, मन, चित्त, देह त्यांनी केवळ राम कार्याकरता, गजानन कार्याकरता, जनकल्याण कार्याकरिता झिजवले. श्री श्री गजानन महाराज हाच ज्यांचा श्वास, हाच ज्यांचा प्राण. जय गजानन नाम जनमुखा हे ध्येय. मन शांत तर जग शांत ही इच्छा घेऊन रामकार्याला गुरुदेवांनी अत्यंत तरुण वयातच सुरुवात केली. संन्यास, इतकं कठोर तप आणि व्रत त्यांनी सहज हसत स्वीकारलं. समाजामध्ये जो काही धर्माचा ऱ्हास होत चाललेला आहे, अज्ञान वाढत चाललेला आहे, अधर्म वाढत चाललेला आहे, आपली परंपरा संस्कृती मागे पडत चाललेली आहे, तिचं पुन्हा उत्थापन करण्यासाठी गजानन महाराजांनी सद्गुरूंना संन्यास घेण्याचे आदेश दिले. एका क्षणाचाही विचार न करता सद्गुरूंनी सर्वस्वाचा त्याग करून संन्यास व्रत पंढरपूर क्षेत्री जाऊन स्वीकारलं. पांडुरंगांच्या पायी आपलं सर्व जीवन ठेवलं आणि त्याच पावलांच्या मागे कृष्णमयी देखील या कार्यासाठी निघाल्या. संन्यास घेण्यापूर्वी सद्गुरू पत्रकारिता करीत होत्या. त्या कालावधीमध्ये देखील सद्गुरूंनी श्री श्री गजानन महाराज आपल्या प्रगट काळामध्ये ज्या ज्या गावी गेले, ज्या ज्या गावी भक्तांना त्यांनी विविध लीला दाखवल्या, ज्ञान दिलं, त्या सर्व खेडोपाडी जाऊन माहिती संकलित केली, फोटोग्राफी केली आणि अत्यंत ज्ञानपूर्ण असे 7 अभ्यासपूर्ण असे सद्गुरू गजानन महाराजांच्या लीला चरित्रावरचे अंक प्रकाशित केले. या निमित्ताने श्री श्री गजानन महाराजांची चरणधूळ ज्या ज्या गावांना लागली, त्या त्या सर्व गोष्टी प्रकाशात आल्या. शेगाव संस्थांनी देखील सद्गुरूंच्या या संशोधन कार्याचे कौतुक केले.
शेगाव संस्थानतर्फे श्री गजानन महाराजांच्या पादुकांसोबत हा अंक प्रसाद म्हणून भक्तांना अनेक वर्ष दिला जायचा. संन्यास, आध्यात्मिक कार्य या गोष्टीची परवानगी वडिलांकडून घेऊन मगच गुरुदेव आणि कृष्णमयी यांनी या रामकार्यामध्ये प्रवेश केला. कृष्णमयींच्या वडिलांनीही सद्गुरू वेणाभारती महाराज यांना गुरु मानून त्यांच्याकडून अनुग्रह घेतला, गुरु मंत्र दीक्षा घेतली. आत्ताच्या युगातील ही एक विलक्षण ऐतिहासिक गोष्टच म्हणावी लागेल. तसं पाहिलं तर अगदी लहानपणापासूनच सद्गुरू गजानन महाराजांचा ध्यास गुरुदेवांच्या चित्तानी घेतलेला होता. हे एका जन्माचं निश्चितच नाही, यामागे 3 जन्मांचा इतिहास, 3 जन्मांची तपश्चर्या दडलेली आहे. तेव्हाशीच हे इतकं मोठं भव्य दिव्य आध्यात्मिक कार्य इतक्या कमी कालावधीमध्ये होऊ शकतं. यासाठी खूप मोठी तपश्चर्या 3 जन्म गुरुदेवांनी केलेली आहे. आत्ताच्या या चित्रफितीत मी त्यांचा थोडक्यात परिचय करून देण्याचा प्रयत्न करते आहे. अनेक व्ह्युअर्सनी अशी मागणी केली की गुरुदेवांची इतकी सुंदर प्रवचनं आहेत, त्यांच्या कार्याविषयी थोडी तरी माहिती आपण आम्हाला द्यावीत. म्हणून ही फिल्म दाखवण्यापूर्वी त्यांच्या कार्याचा हा थोडक्यात परिचय मी देते आहे. परंतु याबद्दलची अधिकाधिक डिटेल माहिती आपण मी टाइमच्या पुढच्या एपिसोड्समध्ये पाहणारच आहोत. संन्यास घेतल्यानंतर स्वतःच्या घरादाराचा सर्वस्वाचा त्यागच करायचा असतो. एका क्षणामध्ये गुरुदेव आणि कृष्णमयींनी राहतं घर सोडलं. सोबत सौमित्रही होता आणि हे तिघेही जण काही दिवस रस्त्यांवरील मंदिरांमध्ये, मंडईतला साखरे मठ असो, ज्ञानेश्वर मंदिर असो, अशा विविध रस्त्यांवरच्या मंदिरांमध्ये वास्तव्य करून हे प्रवचनांचं कार्य अबाधित ठेवलं. कृष्णमयी आपली टाइम्स ऑफ इंडियाची नोकरी करत करतच हे आध्यात्मिक प्रचाराचं कार्यही, हे गुरुसेवेचं कार्यही करीतच होत्या. 2-4 वर्ष ही अशीच भटकंती सुरू होती. या मंदिरात काही दिवस राहायचं, त्या मंदिरात काही दिवस वास्तव्य करायचं. आपल्या गुरुदेवांना अध्यात्म कार्य करण्यासाठी एक हक्काची छोटीशी का होईना जागा घेऊन द्यावी, घर घेऊन द्यावं, या जिद्दीने कृष्णमयी आपली टाइम्स ऑफ इंडियाची नोकरी करीतच होत्या. कार्य हळूहळू वाढत चालले होते, बहरत चालले होते. लोकांना अध्यात्माबद्दलचं सत्य ज्ञान गुरुदेवांच्या प्रवचनामधनं होऊ लागलं होतं. गुरु योग्य असल्यावरी वाया न जाई सेवा खरी. सद्गुरूंचं भारतभर, महाराष्ट्रभर हे झंझावाती रामकार्य सुरू झालं. महाराष्ट्रातील गावोगावी, कानाकोपऱ्यात घर असो, मठ, मंदिरं, वृद्धाश्रम, अनाथाश्रम, विविध शाळा, समुदाय, या सगळ्यामध्ये गजानन विजय ग्रंथ, श्रीमद ग्रंथराज दासबोध, श्रीमद भगवद्गीता, मनाचे श्लोक, मारुती स्तोत्र, श्री श्री ज्ञानेश्वरी, अशा विविध सद्ग्रंथांवर सद्गुरूंची ज्ञानप्रवचनं सुरू झाली. लोकांना विविध असलेल्या आध्यात्मिक शंका, प्रश्न उत्तरं, लोकांच्या कौटुंबिक, व्यावसायिक, वैवाहिक समस्या, त्यांचं निराकरण, लोकांना अनुग्रह देणं, गुरुमंत्र दीक्षा देणं, गावोगावी भंडारे, अन्नदान, भिक्षा फेऱ्या, असं चहू दिशांनी राम नामाचं जागरण करत रामकार्य गुरूंचं अखंड सुरू झालं. म्हणता म्हणता 2 लाखांवर प्रवचनं होत आली आणि 2010 साल उजाडलं. गण गण गणात भोगे
मंत्रणा युक्तीची यंत्रणा दुष्ट दुर्जना प्रलयंकर हा सुष्टांचा रक्षितो शत्रूनी खंदतो भावंड भावना संस्थापितो ऐसा युगे युगे स्मरणीय सर्वदा माता पिता सखा शिवभूपतो 2010 साल हे विशेष का होतं? कारण सद्गुरू गजानन महाराजांनी 1910 साली देह ठेवला. जय गजानन हा प्राणरोधिता शब्द केला आणि समाधी अवस्थेमध्ये महाराज शांत झाले. त्यांची ज्योत आजही जागती आहे. देह शांत केला आणि 2010 साली त्याला बरोबर 100 वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्त सद्गुरूंच्या लीला चरित्रांचं, त्यांच्या कार्याचं जागरण व्हावं. सद्गुरूंची पोथी, त्यातलं ज्ञान हे गावोगावी घरोघरी पोचावं. त्यांच्या चिंता समस्या दूर व्हाव्या. सर्वांना सुखशाली आनंदी आयुष्य मिळावं म्हणून सद्गुरूंनी एक सुंदर संकल्प केला. महाराष्ट्रातल्या गावोगावी 1 महिनाभर दौरा करायचा आणि प्रत्येक गावी महाराजांच्या पोथीचं जाणीव पारायण करायचं. त्यावरचं ज्ञानपूर्ण प्रवचन, अन्नदान, भंडारा, भिक्षा फेरी त्या गावी करायची आणि त्या गावामध्ये जे काही समस्या असतील, दुष्काळ असतील, तंटे असतील, वाद असतील, काही कठीण प्रसंग झालेले असतील, त्याची शांती करायची या पारायणांमधून, या प्रवचनांमधून. त्या गावी जे वीर क्रांतिकारक होऊन गेले, देशभक्त होऊन गेले, संत होऊन गेले, त्या सगळ्यांची या निमित्ते आठवण करायची, या निमित्ते त्यांचं स्मरण करायचं. या हेतूनी 33 दिवसामध्ये महाराष्ट्रातल्या छोट्या छोट्या खेडोपाडी करत 46 गावीचा दौरा सद्गुरूंनी 1 महिन्यात पूर्ण केला. हा एक खूप मोठा आध्यात्मिक इतिहास सद्गुरू वेणाभरती महाराजांनी रचला, एक पराक्रम केला. महिनाभर बसमध्ये राहून अखंड भ्रमण करत रोज गावोगावी जाऊन पारायण प्रवचनाचा हा जागतिक विक्रम, आध्यात्मिक विक्रम सद्गुरू वेणाभरती महाराजांनी 2010 साली केला. उपकार गाजली शिवबाची तलवार पार, भवानीचे उपकार गाजली शिवबाची तलवार. प्रत्येक गावी नुसतं आपण पोथी वाचन, कथा वाचन होऊ नये. त्यामधनं जो संदेश गजानन महाराजांना द्यायचा आहे, जे बदल वृत्तीमधले आपल्यामध्ये झालेले हवे आहेत, ते बदल होण्याकरिता आपल्याला संतांच्या कष्टाची, त्यागाची जाणीव होण्याकरिता एक सुंदर अशी चित्रफीत कृष्णमयींकडून बनवून घेतली. अतिशय मंतरलेले आणि भारावलेले हे असे सद्गुरूंबरोबरचे दिवस की ज्यामध्ये 33 दिवस आम्ही झोपलोच नाही. बसमध्ये राहिलो, बसमध्ये राहूनच एकानंतर एक गाव करत हा दौरा पुढे चाललेला होता. दास झाला जो जो भजनी रंगला तो तो रामदास झाला जो भजनी रंगला तो तो रामदास झाला. दासपणा रामी वाव, दासपणा रामी वाव, रामपणा कैचा ठाव. प्रत्येक गावी भिक्षा फेरी करायची, त्यानंतर पारायण आणि प्रवचनाची सगळी तयारी. हे सगळं सामान आम्ही बसमध्ये घेऊनच फिरत होतो. सर्वांना वाचनासाठी पोथ्या, सद्गुरूंच्या आसनाची तयारी, माईक व्यवस्था, चित्रफीत दाखवण्यासाठी लागणारा लॅपटॉप, प्रोजेक्टर, मोठा व्हाईट स्क्रीन, त्यासाठी लागणारं सामान, स्पीकर, कॅमेरा, व्हिडिओ कॅमेरा, काय काय सामानाची तयारी केली होती. आदि करुणी देव
सकळ आहे भक्ती भाव आदि करुणी तेनी देव सकळ आहे भक्ती भाव रामी राम तो ही दास रामी राम तो ही दास भेद नाही त्या मास रामी राम तो ही दास भेद नाही त्या मास जो जो भजनी रंगला तो तो रामदास झाला जो भजनी रंगला तो तो रामदास झाला. आणि हे सगळं प्रत्येक गावी उतरून करायचं, पुन्हा सामान भरायचं की गाडी पुढच्या प्रवासाला निघायची. पण एक वेगळाच आनंद, एक वेगळंच चैतन्य यामध्ये भरलेलं होतं. कोणीही जराही थकत नव्हतं, कंटाळत नव्हतं. ही खरंच सद्गुरूंचीच शक्ती. सगळी तयारी करून मग ही चित्रफीत संपूर्ण गावाला शांततेत दाखवली जायची. काय होता या चित्रफितीचा विषय? या चित्रफितीचा विषय असा आहे की 0 ते 2010 म्हणजेच ज्या वेळेला पृथ्वी निर्माण झाली त्या क्षणापासून 2010 पर्यंत या पृथ्वीनी काय काय पाहिलं, किती संघर्ष पाहिले, किती युद्ध पाहिली, किती आकांत, किती रणकंदन पाहिली, किती रक्तपात पाहिला, किती अशांतता पाहिली. मग या पृथ्वीला शांतता कोण देणार? तर ती जबाबदारी घेतली सद्गुरू वेणा भारती महाराजांनी. साधू संतांच्या सेवेनी, साधू संतांच्या पूजेनी आणि साधू संतांच्या सत्संगानी पृथ्वीला अतिशय आनंद होतो. ती ह्याच सत्संगाच्या बोलानी, ज्ञानश्रवणानी शांत होते. आणि म्हणूनच हे ज्ञानदानाचं कार्य आपल्या प्रवचनांद्वारे करायचं हे कार्य हाती सद्गुरूंनी घेतलं. या कार्यक्रमाला साधारण 12 एप्रिल 2010 पंढरपूर क्षेत्रापासून सुरुवात झाली. प्रथम ही चित्रफीत रात्री 2 वाजता चंद्रभागा आणि पांडुरंग आणि रुक्मिणी देवतेला दाखवण्यात आली. आणि मग पुणे, नाशिक, पिंपळगाव, सटाणा, मालेगाव, धुळे, कोरीट, शहादा, ताहराबाद, भोरटेक, पनवेल, बदलापूर, कोकणामध्ये कोल्हापूरमध्ये सावंतवाडी, माणगाव, कणकवली, रत्नागिरी करत करत बेळगाव मध्ये देखील हे कार्यक्रम झाले. जय भवानी, जय भवानी, जय भवानी, पापियों के नाश को, धर्म के प्रकाश को, पापियों के नाश को, धर्म के प्रकाश को, राम जी की सेना चली, राम जी की सेना चली, श्री राम जी की सेना चली, राम जी की सेना चली. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. वाट रोजची वळणवाकडे, बुद्धी दे शक्ती दे हेच साकडे. वाट रोजची वळणवाकडे, बुद्धी दे शक्ती दे हेच साकडे. नांदू दे सुख शांती मागणे हे एक वार. धडधडते अंतरंग शिव शिवती मनगटे, धडधडत्या दिनाचा दया
भक्ताचा मवाळू स्नेहाळू कृपाळू जनी दास पाळू तयांतरी क्रोध संताप कैसा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा जय जय रघुवीर. भवानीचे उपकार गाजली शिवबाची तलवार. पार भवानीचे उपकार गाजली शिवबाची तलवार. शाहिस्ते खान घ्यावया शिवरायांचे प्राण हो. सावधानता तेव्हा राखली गेला शिवाचा ध्यान हो. आला शाहिस्ते खान घ्यावया शिवरायांचे प्राण हो. सावधानता तेव्हा राखली गेला शिवाचा ध्यान हो. चार चार बोट उडवून चार गाजली शिवबाची तलवार. पार भवानीचे उपकार गाजली शिवबाची तलवार. केली स्वारी कोंडाण्यावरी मावळ्यानी जेव्हा दिदली धमकी तिलाच नेमकी तानाजी न तेव्हा. श्री राम जी की सेना चली, राम जी की सेना चली. निश्चरहीन करेंगे धरती यह प्रण है श्री राम का. यह प्रण है श्री राम का. जब तक काम न पूर्ण होगा नाम नहीं विश्राम का. नाम नहीं विश्राम का. उसे मिटा झालेला आहे तरी त्या भक्तांना त्यांना भिक्षा घालण्याची इच्छा आहे. कृपया त्यांनी आपली भिक्षा तयार ठेवून रस्त्यावर येऊन उभं राहायचं आहे. त्या आपल्या इथे आल्यानंतर आपली भिक्षा त्यांच्या झोळीत अर्पण करायची आहे. जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि. त्यानंतर गोव्यामधल्या कितीतरी गावी हा प्रवचन पारायण दौरा करत करत पुन्हा महिना अखेरीस 33 दिवसांनंतर नाशिकमध्ये सद्गुरूंचं अतिशय जल्लोषात आनंदात स्वागत करण्यात आलं.
रामाचे उपकार गाजली शिवबाची तलवार. सद्गुरूंनी हा 33 दिवसामध्ये महाराष्ट्रातील विविध गावीचा प्रवचन दौरा करून अनंत पुण्य कर्म सेवा कर्म लोकांकडून करून घेतली. हजारो कुटुंबांना सद्गुरूंनी आश्रय दिला, कृपा दिली आणि ज्ञानाचा आणि परमेश्वरी भक्तीचा सुंदर मार्ग दाखवला. हजारो लोकांच्या समस्या निवारण केल्या, त्यांना अनुग्रह दिला, गुरुमंत्र दिला, विविध साधना उपासना दिल्या, त्यांच्या चिंता समस्या निवारण केल्या, त्यांना दुःखमुक्त केलं. किती मोठं आणि आनंदाचं रामकार्य, रामकथा ब्रह्मांड भेदून सद्गुरूंनी पल्याड नेली. सद्गुरूंचा सर्व गावी जय जयकार झाला. जय गजानन नाम जनमुखा हे स्वप्न सद्गुरूंनी साकार केलं. सगळीकडे जय गजानन श्री गजानन, श्रीराम जय राम जय जय राम, श्री हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल नाम दुमदुमून गेले. आणि अध्यात्मातला असा हा विश्वविक्रम सद्गुरूंनी 2010 साली केला. अशा कार्याची आज पृथ्वीला खूप गरज आहे. पृथ्वी जी अशांत झालेली आहे, पृथ्वी जी दुःखी आहे, तिला ज्ञान श्रवण पूजा प्रवचन ह्याच गोष्टींनी पुन्हा हरितभरित करता येणार आहे. म्हणूनच ही चित्रफीत गावोगावी दाखवली की संतांनी आपल्यासाठी किती कष्ट घेतले. प्रत्यक्ष नारायणांनी 10 अवतार या पृथ्वीला वाचवण्यासाठी घेतले. विविध संत आपल्याच अंशरूपाने या पृथ्वीवर पाठवले. किती कष्टी होता दिनरात्री, आम्हा भक्तांस्तव गुरुराया तुम्ही. किती म्हणून सेवा करावी सद्गुरूंची, किती म्हणून गुणगान गावं वेणा भारती महाराजांचं. न मानाची अपेक्षा न सत्काराची अपेक्षा, केवळ रामराय प्रसन्न असावेत, गजानन हृदयाला आनंद व्हावा या एकाच ध्येयाने हे कार्य आजही 2020 सालीही सुरू आहे. आता 2 लाखांच्या वर प्रवचनही झालेली आहेत. अखंड कार्यक्रम सुरू आहेत या कपिकुलाचे. तर ही 2010 सालाची चित्रफीत आपण सर्वांनी जरूर शांतपणे पाहावी आणि ज्या ज्या कोणाला असंच आपल्या घरी आपल्या गावोगावी हे प्रवचन भिक्षाफेरीचं कार्य प्रसार करायचा असेल, जरूर आम्हाला कपिकुलामध्ये संपर्क करा. कपिकुलामध्ये आपलं स्वागत आहे. आपण जरूर अशा कार्यक्रमांच्या आयोजनाकरिता कृष्णमयींना संपर्क करू शकता. तर पाहूया आता ही चित्रफीत. 2010 साली निर्माण केलेली ही चित्रफीत आज आपण 2020 साली बघतो आहोत. पृथ्वीवरती प्रत्येकाने येऊन किती किती महाबलाढ्य असं योगदान दिलेलं आहे, स्वतःला पणाला लावलेलं आहे या पृथ्वीच्या शांततेकरता, या पृथ्वीच्या आनंदाकरता. म्हणून प्रत्येकाची काही ना काहीतरी सामाजिक जबाबदारी आहे, देशाविषयी जबाबदारी आहे. परंतु प्रत्येकाने आपली ज्या ज्या ठिकाणी आपण आहोत त्या त्या ठिकाणची जबाबदारी समजून घ्यावी. आणि जर नाही समजली तर त्याचे कसे आदर्श घ्यावे, त्या आदर्शांसाठी आपण ही चित्रफीत दाखवत आहोत.
हे काय पाहतो आहोत आपण? लक्षात येतंय का आपल्या? ही सृष्टी, ही पृथ्वी, यावरती घडणारे हे संघर्ष, सततची युद्ध, आक्रमण, संतांना होणारा त्रास, वीरांना, महावीरांना, महात्म्यांचा होणारा छळ, पृथ्वीने किती काय सहन केलेला आहे. आजही तिथे सहन करते आहे. या सहनशक्तीचा अंत होऊ नये, तो अंत आपण पाहू नये. अंत होण्याआत अनंताला आपण आठवलं पाहिजे. आपण ह्या सगळ्यासाठी एकत्र आलेलो आहोत. आज आपण पृथ्वी म्हणजे शून्य या शून्याकडे बघून 0 ते 2010 हा किती बरे मोठा कालावधी आहे. यापासून आपण काय शिकणार? यासाठी आपण काय योगदान देणार? ही पृथ्वी जशी भगवंतानी घडवली, नटवली, ती तशीच परत करण्यासाठी आपल्यामध्ये बळ आहे ना? मनगटात तेवढी ताकद आहे ना? बुद्धीत तेवढा विवेक आहे ना? हृदयात तेवढी जाग आहे ना? याकरता आज आपण हे पारायण करीत आहोत. वंदे मातरम, 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 वंदे वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, सुजलां सुफलां मलयज शकलं शस्य श्यामलां मातरं वन्दे सुजलां सुफलां मलयज शीतलं शस्य श्यामलां मातरं वन्दे वन्दे मातरं, 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 वन्दे मातरं. पृथ्वीने पुन्हा अनंताला साथ घातली, पुन्हा पुन्हा साथ घातली. का? पृथ्वीवर अनंताशिवाय कुणीच नव्हतं तिची हाक ऐकायला, कुणीच नसेल तिची हाक ऐकायला. माऊली आल्या, 4 भावंड, पाहतोही आहोत आपण. किती विलक्षण आयुष्य होतं त्यांचं. सुरुवातीपासूनच फक्त विरोध, फक्त विरोध. जवळ कोणीच नाही घेतलं. ज्यांनी घ्यायला हवं त्यांचा बळीच समाजाने घेतलेला. आणि पोरकी ही भावंड कधी या जगाविषयी एक अक्षराने कटू बोलली नाहीत. वय वर्ष 10 निवृत्तीनाथांचं, वय वर्ष 8 ज्ञानेश्वर माऊलींचं, वय वर्ष 6 सोपानदेवांचं आणि वय वर्ष 4 मुक्ताबाईंचं. इतक्या अल्प वयामध्ये ज्या गोष्टी त्यांना समाजाने दिल्या, जो छळ त्यांचा समाजाने केला, तो विसरायचा नाही, तो नुसता आठवायचाही नाही. त्या सर्व गोष्टी लक्षात घेऊन हे जिथे चाललं असेल, हे जिथे घडत असेल, तिथे जाऊन आपण ते शांत केलं पाहिजे. तेवढं बळ आपल्या बुद्धीमध्ये विवेकाने निर्माण केलं पाहिजे. त्याकरता आपण हे ग्रंथ वाचायचे आहेत, सद्ग्रंथ अवलोकायचे आहेत, सद्ग्रंथांची पारायणं करायची आहेत. कशा करता? तर संत हृदय हे आपल्यासाठी तळमळत आहे, आपल्यासाठी त्यांनी हा त्रास सहन केला आहे. प्रेम की गंगा
ध्यान दो, तुम इसे भिक्षा नहीं लेते, लूंगा राधा। राधा, ये क्या कर रही है? ध्यान दो को आता दे रही हूँ बाबा। कलयुग, घोर कलयुग। इस कुपात्र को आता दे रही है। जानती नहीं ये चंडाल पुत्र है, ये किसी भी तरह के भिक्षा का अधिकारी नहीं, ये ब्राह्मण पुत्र नहीं है। तो इतना सब तू यहाँ तक चला है? संधी होती आपल्याला, भिक्षा घालू शकत होतो आपण, परंतु दारं लावली गेली, ती आजही उघडलेली नाहीत. खऱ्या अर्थाने ही दारं आपण आजही उघडली नाहीत. घोटभर पाणी देखील संतांना आपण जर देऊ शकत नसू, तर वर्ण आभाळामधून
पर्जन्यवृष्टी होईल हे आपण कसं काय म्हणायचं? उद्या आभाळ कोरडं झालं, सूर्याग ओकायला लागला, नद्या, विहिरी, सरोवर, तळी जर कोरडी पडायला लागली तर आपण कुठे धावणार आहोत? काही कल्पना आहे का? भर उन्हामध्ये सावलीसाठी एखादाही वृक्ष नसेल तर तुमची आमची काय अवस्था होईल याचा काही विचार आहे का? हा सगळा विचार आपल्याला करायला हवा आहे. प्रत्यक्ष ज्ञानियांच्या राजाला देखील खंत करावी लागली, व्यथा बोलावी लागली आणि ज्ञान रुसलं. रुसलेल्या ज्ञानाने दार लावून घेतलं. चिंता क्रोध मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. चिंता क्रोध मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ज्ञान रुसून कसं चालेल? ज्ञानियांचा राजा जर आपल्यावर रुसला तर या पृथ्वीवर आपलं जगणंच नाहीये. आपण कुठल्या प्रेत अवस्थेमध्ये जगतो आहोत? चैतन्य शोधायला हवं. मीराबाई या फक्त श्रीकृष्णांकरता आल्या, श्रीकृष्णांच्या म्हणून राहिल्या, श्रीकृष्णांकरता जगल्या आणि श्रीकृष्णांना त्यांनी पुन्हा पृथ्वीवरती आणून स्थानापन्न केलं आणि पुन्हा त्या स्वतः श्रीकृष्णामध्ये विलीन देखील झाल्या. विषाचा पेला दिला तरी त्या प्यायल्या, कशालाच घाबरल्या नाही. कारण आतमध्ये श्रीकृष्ण ही जागती ज्योत होती आणि त्यांना ठाऊक होतं, मी धर्माच्या मार्गाने चाललेले आहे, मी सत्याच्या मार्गाने चाललेले आहे, मी प्रेमाच्या मार्गाने चाललेले आहे. श्रीकृष्ण नावाची जागती ज्योत अधर्माची राख करणारच, करेलच. त्यामुळे त्या शांत होत्या. आत्ता आपण बघायचंय ती त्यांची शांती. का? तर श्रीकृष्णाला मिळवल्यानंतर जगात अजून मिळवण्यासारखं आहे काय? आणि आपण मिळवलंच नाहीये, त्यामुळे अजून आपल्याला काय 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 मिळवायचंय असं वाटतंय. धर्म अदालत ने इन सब अपराधों के लिए मृत्यु दंड निश्चित किया है. धर्म अदालत मीरा को जनलोक के सामने विष का प्याला पीने का आदेश देती है. मीराबाईंच्या विषप्राशन प्रसंगी आपलं अंतःकरण एकदम कठीण होऊन जातं, शांत होऊन जातं. मीराबाईंचा आपण हा प्रसंग पाहिला. हा असाच प्रसंग वीणास्वामींवरही आला. त्यावेळेला जर तिथे बघणारे सर्वच उभे राहिले असते तर ते हे प्रसंग थांबवू शकत होते. अध्यात्माकडे बघण्याचा आपल्या सगळ्यांचाच दृष्टिकोन थोडासा विचित्र आहे. अध्यात्माची खरी गरज आपल्याला अजून कोणी सांगितली नाही, प्रतिपादन केलेलीच नाही. त्यामुळे अध्यात्म हा विषय जवळजवळ चितेवर जातानाच करायचा अशी आपली समज आहे. या चितेमधूनही उठवणारे संत आहेत, परंतु आपण किती म्हणून शेवटपर्यंत जाणार आणि पुन्हा उठून काय करणार हा एक खूप मोठा प्रश्न आहे. परंतु या सर्व प्रश्नांना बासनात गुंडाळणारे
सद्गुरू समर्थ रामदास स्वामी महाराज या पृथ्वीवरती एका क्षणी अवतीर्ण झाले. नारायणाचा प्रत्यक्ष साक्षात जन्म झाला. 11वा रुद्र या पृथ्वीवरती अशा स्वरूपामध्ये आला की सारी पृथ्वी पेटून उठली. खऱ्या अर्थाने पेटून उठली. पेटून उठली म्हणजे रोषणाईनी की माझा नारायण, माझा नारायण, माझा रामदास या पृथ्वीवरती आला. अशा पद्धतीने समर्थांचा जन्म झाला की ह्या पृथ्वीवरती जे अराजक माजलेलं होतं त्याला चपराक बसली, त्याला खीळ बसली, खिंडार पडलं आणि भवानीने प्रत्यक्ष अवतीर्ण होऊन समर्थांना आशीर्वाद दिले. आणि समर्थांनी तुळजाभवानीकडे मागणी केली आणि तुळजाभवानीला शपथ घातली की असा राजा या पृथ्वीला दे आणि तुझा तो राजा तूच वाढव. आणि आपल्या पृथ्वीला खऱ्या अर्थाने एक सुकाळ प्राप्त झाला. त्या सुकाळाचं नाव आहे श्री समर्थ मुख्य प्राण. श्री समर्थ मुख्य प्राण सच्चिदानंदाची खाण जगदोद्धारासी ठाण मांडिले जेणे. अविद्येची ताणाताण ममतेची दाणादाण. अविद्येची ताणाताण ममतेची दाणादाण. अभिमानाचा पाषाण फोडिला त्वरे. 12व्या शतकानंतर आपण बघतो एक एक गोष्ट आपण बघत आलो. छत्रपती शिवाजी राजांचं राज्य आलं, तेव्हाही धर्माचं राज्य आलं. धर्मसंस्थापना झाली, स्वतः राजांनी केली आणि राजांमधला तो सळसळता उत्साह पाहून जनता भयमुक्त झाली. रामराज्य आलं. परंतु पुन्हा काही काळ आपल्याला या पृथ्वीला पुन्हा अराजकाला तोंड द्यावं लागलं. पुन्हा ती भयानकता ओढवली. छत्रपतींचं देहावसान झालं. समर्थांनी देह ठेवला. कल्याण स्वामी, वीणा स्वामी एका पाठोपाठ एक सगळं शांत होत गेलं आणि पुन्हा पृथ्वीवरती कठीण असा काळ आला. प्रत्येक जण जीवाची बाजी लावत होतं. प्रत्येक जण स्वतःला त्याच्यासाठी घरची घालत होत. परंतु शांती नव्हती. भय संपलं नव्हतं, पूर्णपणे नव्हतं संपलेलं. इतकं कर्तृत्ववान कार्य केल्यानंतर आपण फक्त वंदन करायचं आहे, प्रार्थना करायची आहे, प्रामाणिक प्रार्थना. आणि एक सकाळ, एक पहाट, एक उषक्काल, एक प्रभात या पृथ्वीवरती अशी उगवली की तिने एक सुंदर संदेश आणला की घाबरू नका, घाबरू नका. मी पुन्हा ती चरण शोधून आणलेली आहेत. आता ही चरण जपा. आता ह्या चरणांच्या मागे जा. आता ह्या चरणांचा अनुनय करा. आता सोडू नका. आता सोडू नका ही चरण. हे नशेगाव राहिले, पंढरपूर खचित झाले. चालते बोलते येथ आले, साक्षात हे पांडुरंग. सद्गुरु समर्थ गजानन महाराज की जय. आता पृथ्वी पुन्हा हरित झाली, पुन्हा खुशाल झाली, पुन्हा प्रसन्न झाली, पुन्हा आनंदी झाली. तिला आता तिचा कर्ता भेटला, तिचा धर्ता भेटला, तिचा परमेश्वर भेटला. आणि या पृथ्वीवरती सद्गुरु समर्थ गजानन महाराज की जय.
सद्गुरू समर्थ गजानन महाराज म्हणजे मुख्य देव. ज्या देवांच्या शोधाकरता, ज्या भगवंताच्या शोधाकरता आपण ह्या पृथ्वीवरती आलो, ज्यांना भेटण्याकरता आपण खरं तर तळमळायला हवं, असं हे स्वरूप 1878 साली बुलढाणामध्ये शेगाव या ग्रामी प्रगट झाले. प्रत्यक्ष भगवंत ज्या वेळेला अवतीर्ण होतो त्यावेळेला आपली सामान्य कल्पना अशी की भगवंत पुष्पकामधून तरी येईल किंवा एखाद्या रथामधून तरी येईल. परंतु भगवंत आले ते कुठे, तर उष्ट्या शीताजवळ टाकून दिलेल्या अन्नावर, उष्ट्या पत्रावळी जिथे टाकल्या होत्या तिथे हे श्री स्वरूप प्रगट झाले. याचा भावार्थ आपण अजूनही शोधला नाही. पारायणं पुष्कळ झाली, पण नारायणाच्या जवळ जाण्या एवढे आपण अजून तीक्ष्ण बुद्धीचे झालेलो नाही. पृथ्वी वास्तविक सुंदर आहे, अत्यंत सुंदर, अत्यंत हरित अशी ही वसुंधरा आहे. परंतु जशी भगवंतानी ही वसुंधरा नटवली, सजवली, तशी आपण तिला ठेवलेली नाही. जाणवत आहे का हे सारं आपण जे पाहतो आहोत त्यातून? भगवंत पृथ्वीवर आले खरे, परंतु पृथ्वीवरती या संतांना आपल्या सामान्य बुद्धीने अत्यंत त्रास दिलेला आहे. तो त्रास आपण बघावा, आपण पाहावा, अवलोकावा. तो कशासाठी? तर असा त्रास आपल्याकडून पुन्हा त्यांना होऊ नये. ही हृदये इतकी कोमल आहेत, इतकी नाजूक आहेत, सुगंधापेक्षा सुद्धा अलवार आहेत. अशा हृदयांना आपण प्यायला पाणी दिलं नाही, निवारा दिला नाही, भिक्षा घातली नाही, वनवास दिला, कितीतरी गोष्टी आपल्याकडून घडल्या. आपण म्हणजे सर्व जगत्रय. परंतु या सगळ्या गोष्टीकडे आपण थोडंसं ज्ञानमार्गाने पाहायला हवं. भर उन्हामध्ये सद्गुरू गजानन महाराज पाणी शोधण्याकरता हिंडले. प्रसंग पोथीमध्ये उल्लेखिलेला आहे, परंतु वाचताना आपण द्रवत नाही. आपलं मागणं आपल्या कुठल्या तरी संकल्पाशी जोडलेलं असतं. अध्याय वाचून पूर्ण होतो, परंतु सद्गुरूंना पाणी देखील आपण देऊ शकलो नाही. या ठिकाणी आपलं हृदय, आपलं अंतःकरण ओलावलं पाहिजे, द्रवलं पाहिजे. ते अश्रू डोळ्यातनं फुटले पाहिजेत, हुंदके दाटले पाहिजेत. आणि बघा, महाराज हिंडतायत, भर उन्हात हिंडतायत, आपल्याला सावली मिळावी म्हणून, भक्त जागावा म्हणून, अंतःकरण निर्मळ व्हावी म्हणून. यासाठी पारायणं हवी आहेत. नुसती शब्द वाचून आपण हुशार नाही होऊ शकत. ते जे जगले आहेत, त्या ज्या लीला घडलेल्या आहेत, त्या हृदयापर्यंत जर आपण पोचलो तरच खरं पारायण होईल आणि आपण खऱ्या अर्थाने समृद्ध होऊ. आपल्यामधली, खरोखरच आपल्यामधली ती दुष्ट लंका जळली पाहिजे की जी रामाला वर येऊ देत नाहीये, सीतेला देखील बंदिवासात टाकते आहे आणि लक्ष्मणांचा आधार जी घेत नाही. प्रसंग फार कठीण पाहिलेत या पृथ्वीने. त्या पृथ्वीचे डोळे पुसणारा कोणीतरी हवा, कोणीतरी हवा, कोणीतरी हवा. 0 ते 2010 हा सगळा प्रवास आपण पाहिला. या सर्व प्रवासामध्ये लक्षात राहतो तो केवळ संघर्ष. आणि कुठेतरी संत आपल्याला दिसतात, जाणवतात, परंतु तसं होता कामा नये. आता आपल्याला दिसलं पाहिजे ते केवळ परमेश्वराचं अंतःकरण, सर्व समृद्ध असा निसर्ग आणि सतत शांतीसाठी प्रार्थना करणारी संत हृदय. हे ज्या दिवशी आपल्याला दिसतील त्या दिवशी खरी उपासना, खरं अध्यात्म, खरं पारायण आपल्याकडून होणार आहे. पारायणामधून ते रक्त आपल्याला मिळालं पाहिजे, जे रक्त ह्या देशाचं, ह्या विश्वाचं, या जगाचं कल्याण करेल. ते रक्त पारायणामधून आपल्याला मिळालं पाहिजे. ती ऊर्जा, ते चैतन्य पारायणामधून आपल्याला मिळालं पाहिजे. आणि या तडफडीमधूनच कृष्णमयी आणि वीणा भारती यांनी ही चित्रफीत बनवली. या तडफडीनेच तर त्या घराबाहेर पडल्या आणि ही तडफड त्यांची आजही चालू आहे. आता त्याला एका वेगळ्या कार्याचा सगळा भाग लाभलेला आहे. कार्य प्रचंड आहे मंडळी, प्रचंड कार्य आहे. आजही जगाच्या कल्याणाकरता काही अंतःकरण खरोखरच प्रार्थनारत असतात आणि अखंड त्यांच्या प्रार्थना सुरू असतात. असे कितीतरी मुहूर्त, कितीतरी शकून, कितीतरी क्षण, कितीतरी संधी या पृथ्वीवर येत असते.
आणि त्या त्या संधीचा जगत कल्याणाकरता ही मंडळी आजही लाभ करून घेत असतात. त्यातल्याच एक कृष्णमयी, ज्यांनी या जगाची परिस्थिती आपल्या प्रार्थनेमधून ईश्वरापर्यंत पोहोचवली आणि ईश्वराच्या प्रेरणा त्यांच्यापर्यंत यायला सुरुवात झाली. त्या प्रेरणांचंच हे प्रकटीकरण आहे जे आपण बघता आहात. कपिकुलामध्ये हे कार्य आज चालू आहे. हा जो वृक्ष बघता आहात आपण, हा 2010 सालाचा आहे. हा बहरलेला वृक्ष आता 2020 साली अजून केवढा असेल. प्रसंग खूप कठीण आले. असं नाहीये की वृक्षावरती घाव घालणार कुणी नव्हतं. एखादा वृक्ष जर उन्मळत नसेल तर त्याच्यावर घाव घालणारे खूप असतात. परंतु वृक्ष जेव्हा ईश्वरच रक्षण करतो तेव्हा कितीही घाव पडले तरी आतला ईश्वर त्याला कोसळू देत नाही. आणि असाच हा वृक्ष आजही उभा आहे. आता आपण जास्तीत जास्त अशा प्रकारची गुरुसेवा करून, गुरुपूजन करून, संत सेवा, ग्रंथ सेवा करून पुन्हा एकदा या पृथ्वीला शांत करून रामनामाने हरित करायचं आहे. रामनामाने, रामकार्याने बहरवायचं आहे. म्हणूनच कपिकुलामध्ये आपणा सर्वांचं सहर्ष कायम स्वागत आहे. कपिकुलामध्ये या आणि गुरुदेवांकडनं खरं रामकार्य, खरा पुण्यमार्ग जाणून घ्या. हम लाए हैं तूफान से किश्ती निकाल के, इस देश को रखना मेरे बच्चों संभाल के. हम लाए हैं तूफान से किश्ती निकाल के, इस देश को रखना मेरे बच्चों संभाल के. तुम ही भविष्य हो मेरे भारत विशाल के, इस देश को रखना मेरे बच्चों संभाल के. अब वक्त आ गया मेरे हंसते हुए फूलों, उठो छलांग मार के आकाश को छू लो, आकाश को छू लो. तुम गाड़ दो गगन तिरंगा उछाल के, इस देश को रखना मेरे बच्चों संभाल के. हम लाए हैं तूफान से किश्ती निकाल के, इस देश को रखना मेरे बच्चों संभाल के. हम लाए हैं तूफान से किश्ती निकाल के, इस देश को रखना मेरे बच्चों संभाल के. इस देश को रखना मेरे बच्चों संभाल के. इस देश को रखना मेरे बच्चों संभाल के. आज आपण हे जे काही चित्र पाहिले, खरे तर हेच पारायण आहे. सद्गुरू श्री श्री गजानन महाराज म्हणतात, स्मरण हीच भेट. आज आपण या पारायणामधून पृथ्वीच्या व्यथांचं स्मरण केलं. त्यामुळे पृथ्वीला निश्चितच आज आनंद झाला असेल की आज मला कुणीतरी जाणलं. त्या जाणत्याजवळ जाऊन आपण सर्वांनी जाणते होण्याकरिता हे पारायण श्री श्री गजानन महाराज आदेशाने आपण सर्वजण आज करीत आहोत. श्रींचे कार्य गुरु श्री वेणुदीदी ज्या मार्गाने करीत आहेत, तो मार्ग ज्ञान, शांती आणि समृद्धीचा आहे. असे पारायण पृथ्वीला, पंचमहाभूतांना हवे आहे. पाण्याच्या थेंबाला हवे आहे, धुळीच्या कणाला आणि प्रत्येक मनाला हवे आहे. पृथ्वीवर प्रथमच अशा स्वरूपाचे सेवारूपी, स्मरणरूपी, जाणीवरूपी पारायण प्रथमच होते आहे. आज अशा संतांचे दर्शन आपल्याला होते आहे, हे खरोखरच आपले परम भाग्य आहे. ठराविक पद्धतीने ग्रंथांचे पारायण आपण आजवर केले, करतो आहोतच.
परंतु त्यापासून जे शिकायला हवे, जे ज्ञान घ्यायला हवे, ते ज्ञान आपण घेतल्याने आपल्याला खरी समृद्धता प्राप्त होणार आहे. ग्रंथांमधून संतांच्या हृदयाची जाणीव झाली पाहिजे. आपण समस्या संकट आल्यावरच ईश्वराकडे जातो. प्रत्येक जीवाचे ज्ञान मार्गाने कल्याण व्हावे, आपल्या बाळाला कोणी फसवू नये, एवढे ओतप्रोत वात्सल्य, एवढे ओतप्रोत प्रेम घेऊन गुरुश्री वेणुदीदी गावोगावी ही सेवा करीत आहेत. संजीवन समाधी एवढ्याच करता आहे की कोणीतरी हाक देईल आणि मला पुन्हा जागवेल. मला बोलव, फक्त असा बोलव, जाणता होऊन बोलव, प्रेमळ भक्त होऊन बोलव, निर्मळ होऊन बोलव, निस्पृह होऊन बोलव. मी आतमध्ये वाट बघतो आहे, मला हाक मार, मला हाक मार. फक्त सज्जनांना त्रास झाल्यावरच नाही तर दुर्जनांना देखील सज्जन करण्यासाठी मी परत येणार आहे. माझं वचन सर्वांसाठी आहे, मी सर्वांचा आहे, त्यासाठीच मी ते संजीवन धरून आहे. तो फक्त हाक मार आणि ती हाकच आपल्याला या पारायणामधून मारायची आहे. हाय फ्रेंड्स, मी पार्थ. बघितली का चित्रफित? मला तर खूपच अमेझिंग वाटली. मी खरं तर इंग्लिश मीडियमचा आणि सायंटिफिक माइंडचा आहे, परंतु ही शॉर्ट फिल्म बघितल्यावर मला असं लक्षात आलं की हिस्ट्रीकडे फार वेगळ्या नजरेने आपण बघायला पाहिजे. एक वेगळ्या अँगल याला आहे आणि तो गुरूंनी दाखवल्यामुळे मला खूप खूप आनंद आहे की माझा जन्म भारतात झाला आणि मला सद्गुरू प्राप्त झाल्या. या जन्मामध्ये संतांना सर्व करण्याचा एक चान्स मला मिळाला. ही माझ्यासाठी खूपच एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे. आपण या चित्रफितीतनं बघितलं की संन्यास घेणं म्हणजे संपूर्ण घरदार सगळं सोडून देणं, सगळं झिरो होणं आणि झिरोतनं परत हे सगळं एम्पायर निर्माण करणं, आणि तेही पाठीशी कोणी नसताना. हे पूर्ण हा समुदाय, हे मंदिर, हे कपिकुल, हे सर्वस्व पणाला राहून स्वकष्ट आणि स्वखर्चातनं एवढं सगळं उभारणं ही इज व्हेरी डिफिकल्ट. आणि ते पण 2 स्त्रियांनी. आय सॅल्यूट देम. एखादी फिल्म बनवायची हे खूपच वेगळ्या वेगळ्या टाईपच्या इव्हेंट्सना युनिफिकेशन आहे. खूपच वेगळ्या वेगळ्या टाईपच्या इव्हेंट्सना एकत्र करणं आहे. ह्याच्यामध्ये व्हिडिओ एडिटिंग आहे, ऑडिओ एडिटिंग आहे, स्क्रीनिंग आहे, फोटोग्राफी आहे आणि स्क्रिप्ट रायटिंग आहे, ऑडिओ एडिटिंग आहे, ऑडिओ मिक्सिंग आहे. थोडक्यात काय की अनंत प्रोसेस ह्याच्यामध्ये इन्वॉल्ड आहेत. त्याच्यानंतर एक चित्रपट किंवा एखादी फिल्म बनते आणि या सगळ्या प्रोसेसेस करायला एक टीम असते. खूप लोक याच्यामध्ये इन्वॉल्ड असतात, तेव्हाच ही गोष्ट सक्सेस होते. परंतु इथे इतकं आश्चर्य वाटतं की इथे MV स्वतः हे सगळं करते, 1 सिंगल हँडेड. खरंच MV हॅट्स ऑफ टू यू. मला स्पिरिच्युअलिटीबद्दल तर काहीच माहिती नव्हतं. त्याचं कारण असं आहे की मी सायन्सचा एक तर स्टुडंट आहे आणि दुसरं म्हणजे सायंटिफिक मनाचा पण आहे. प्रत्येक गोष्टीला मी लॉजिक किंवा रिझनिंग शोधत असतो. परंतु या फिल्ममधनं जसं आपण बघितलं की अध्यात्म म्हणजे फक्त एकच एक गोष्ट नाही आहे, इट इज अ मल्टी डायमेन्शनल थिंग. आणि तसंच मल्टी डायमेन्शनल व्यक्तिमत्व किंवा पर्सनॅलिटी म्हणजे सद्गुरू स्वतः आणि MV. गुरुदेवांचं जे इतकं अफाट कार्य आहे, आज जसं आपण ऐकलं 2 लाखाच्या वर प्रवचन आहेत. या सगळ्याचं लागणारं टायपिंग, त्याचं संकलन करणं, हे आपल्यापर्यंत पोहोचवणं, इट्स अ बिग टास्क. आणि हे कार्य वाढवण्यासाठी जर का अजून हात मिळाले तर अजून लोकांपर्यंत हे खूप जास्त लवकर जाईल आणि त्या ज्या लोकांपर्यंत हे पोचेल त्यांचंही कल्याण होईल. एवढा एकच हेतू या सगळ्याच्या पाठीमागे आहे. हा MVचा खूप एक नोबल कॉज आहे जो मी स्वतः एक्सपिरियन्स करतोय. सो आपण जास्तीत जास्त लोकांनी याचा पार्ट बनूया. कपिकुलच्या या फॅमिलीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आपल्या कपिकुलामध्ये विविध रोग प्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या पावडर, काढे आणि 1008 रोग निवारक अशा गाईच्या 5 तत्वापासून बनलेल्या सिद्ध पंचगव्य गोळ्या उपलब्ध आहेत.
1008 प्रकारचे रोग निवारणाऱ्या, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या, तसेच रक्त शुद्धी करणाऱ्या, शरीर शुद्धी करणाऱ्या आयुर्वेदिक सिद्ध पंचगव्य गोळ्या रोज सकाळी 1 गोळी गरम पाण्यासोबत रिकाम्या पोटी आपण घ्यायची आहे, ज्याने आपली प्रतिकार शक्ती वाढेल, शरीरातील विषद्रव्य बाहेर पडतील, शरीरामध्ये उत्साह येईल, स्फूर्ती येईल आणि आपण रोगांपासून आपल्याला मुक्ती मिळेल. जरूर यासाठी आणि ह्याबद्दलच्या अधिक माहितीसाठी मला व्हॉट्सअप नंबरवर कॉल करा. कपिकुलाच्या विविध सेवा आहेत, गुरुदेवांची प्रवचनं आहेत, गावोगावी भिक्षा फेरी आहे, काही कौटुंबिक व्यावसायिक समस्या असेल, समस्या निवारण आहे, गुरुमंत्र घ्यायचा असेल गुरुदेवांकडून, योग शिकायचा असेल, त्यानंतर प्राणायाम ध्यान शिकायचं असेल तर कृष्णमयींची शिबिरं असतात, गावोगावी निसर्गोपचार योग, अष्टांग योग यावरील व्याख्यानं असतात. निसर्ग उपचार आपल्याला काही घ्यायचे असतील, आहार मार्गदर्शन घ्यायचं असेल, मुलांसाठी संस्कार वर्ग, असं विविध प्रकारचं कार्य या कपिकुलातर्फे सुरू आहेच. तरुणांसाठी रोबोटिक्स सारखं अवघड तंत्रज्ञान कपिकुलामध्ये शिकवलं जातं. इंडस्ट्रियल ग्रेड रोबोटिक्स टेक्नॉलॉजी कपिकुलातर्फे शिकवली जाते. या सगळ्यासाठी आपण जरूर कपिकुलाला संपर्क करावा. कसा वाटला आजचा व्हिडिओ जरूर नेहमीप्रमाणे मला माझ्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करून कॉल करून कळवा. तर भेटूया परत एकदा लवकरच. तोपर्यंत टेक केअर. जय गजानन.